नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची कुसुम सोलार योजनेअंतर्गत निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी मेडा बेनिफिशरी हे जे काही ॲप आहे हे ॲप गुगल प्ले स्टोअरमधून आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे। डाउनलोड केल्याच्यानंतर आपणास यामध्ये काही परमिशन मागितल्या जातील तर ते आपणास अलाउ करायचे आहे। त्यानंतर नेक्स्ट तर यामध्ये आपणास काही परमिशनसुद्धा मागितल्या जातील तर ते आपणास अलाउ करून घ्यायचे आहे मित्रांनो। त्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे फॉर्म भरतावेळेस दिलेला तो मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे। त्यानंतर हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे आणि या ॲरोवर आपणास क्लिक करायचे आहे। ॲरोवर क्लिक केल्याच्यानंतर आपली जिथे जमीन असेल, जिथे आपणास हा जो काही पंप आहे पंप फिट करायचा असेल तर तिथे जाऊन आपल्याला स्वतः सेल्फ सर्वे हा करून घ्यायचा आहे। तर सेल्फ सर्वे आपण कशा पद्धतीने करायचा त्याची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये मराठी भाषा मी निवडतो। त्यानंतर आपणास इथे अर्ज तपशील याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर अर्ज तपशीलमध्ये लाभार्थ्याचा तपशील आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल। तर यामध्ये सर्वात खाली स्वयं सर्वेक्षण याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर सर्वेक्षण अहवालमध्ये आपणास ही माहिती यामध्ये भरायची आहे, जसे की आपल्याकडे नेटवर्क उपलब्ध आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा, असल्यास कोणते आहेत ते यामधून निवडायचे आहे आणि ठीक आहे। त्यानंतर मी यापूर्वी अटल मुख्यमंत्री सौर पंप कुसुम टप्पा 1 टप्पा 2 योजनेच्या लाभातून सौर पंप घेतलेला नाही तर आपणास नाही ऑप्शन निवडायचे आहे। त्यानंतर तुमचा सिंचन स्रोत बोरवेल विहीर जे असेल ते आपणास इथे ऑटोमॅटिक माहिती दाखवली जाईल तर आपणास इथे होय हे ऑप्शन या ड्रॉपडाऊनमधून निवडायचे आहे। त्यानंतर तुमच्या नावावर इजी वीज कनेक्शन आहे का, तर यामधून आपणास नाही हे ऑप्शन निवडायचे आहे। त्यानंतर इथे खाली अपलोड साईट फोटो तर आपणास येथे 3 फोटो हे घ्यायचे आहेत। तर जेथे आपला बोरवेल असेल विहीर असेल तेथे जाऊन आपणास फोटो काढायचा आहे। यामध्ये सिंचन स्रोतासह लाभार्थ्याचा फोटो, तर आपल्या मोबाईलचा कॅमेरा हा ऑटोमॅटिक येथे ओपन होईल हे ऑप्शन निवडल्यानंतर। त्यानंतर आपणास अशा प्रकारे फोटो घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो काही फोटो आहे हा फोटो आपणास व्यवस्थितरित्या येथे क्रॉप करून घ्यायचा आहे। तर वरती क्रॉप नावाचे ऑप्शन आहे, क्रॉप या बटनावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर सिंचन स्रोत फोटो, तर येथे मी जो काही सिंचन स्रोत आहे या लाभार्थ्याचा बोरवेल तर याचा मी फोटो अशा प्रकारे काढून घेतो। तर येथे ओके करायचे आहे। त्यानंतर हा जो काही फोटो आहे हा फोटो पण आपणास अशा प्रकारे व्यवस्थितपणे वरती क्रॉप या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे। हा फोटो क्रॉप होऊन जाईल। त्यानंतर जमिनीचा फोटो, तर तेथील जी काही जमीन असेल त्या लाभार्थीची तर अशा प्रकारे त्या जमिनीचा आपणास एक फोटो हा घ्यायचा आहे आणि हा फोटोसुद्धा येथे क्रॉप करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे सर्वात खाली आपणास इथे सही करा, त्या लाभार्थीची सही आपणास यामध्ये घ्यायची आहे। तर याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशी बोटाने आपणास अशा प्रकारे येथे त्या लाभार्थीची सही ही घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण सही यामध्ये घेऊ शकतात किंवा साप या बटनावर क्लिक करून आपण दुसरी सही पण यामध्ये परत घेऊ शकतात। तर मी येथे जतन करा याच्यावर क्लिक करतो। त्यानंतर खाली येथे प्रस्तुत करणे याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। डेटा यशस्वीरित्या दाखल केला, ठीक आहे। तर आपणास येथे थोडासा वेट करायचा आहे आणि येथे स्वतःचे सर्वेक्षण अपलोड करा या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर यावरती ॲरो क्लिक केल्याच्यानंतर आपणासमोर खाली येथे लगेच मेक पेमेंट हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन आपणास येथे दाखवले जाईल, म्हणजेच पैशाचा भरणा करा। तर हा जो काही पैशाचा भरणा आहे हा कशा पद्धतीने करायचा याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत।